नमस्कार, मी अमिता शिंदे। मागील काही दिवसांपासून राज्यात कुठे उन्हाचा कडाका तर कुठे अवकाळीचा तडाखा अशी स्थिती आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट तर मराठवाड्यामध्ये देखील तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला। आता पुन्हा एकदा काही भागाला अवकाळीला सामोरं जावं लागू शकतं। मराठवाडा आणि विदर्भामध्ये 13 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिलाय। पावसाच्या वातावरणामुळे वातावरणातील उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे। 11 एप्रिल रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हवामानाची स्थिती नेमकी कशी आहे याबाबत जाणून घेऊयात। सुरुवात करूयात राज्याची राजधानी मुंबईपासून। राज्यात काही ठिकाणी अवकाळी बरसत असला तरी मुंबईमध्ये दिनांक 11 एप्रिलला किमान तापमान 25 तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे। तर 12, 13 आणि 14 तारखेला तापमान 1 अंशाने कमी होणार असून 32 ते 33 नोंदवलं जाऊ शकतं। तसेच अंशतः ढगाळ वातावरण असू शकतं। पुणे शहरातील तापमानामध्ये 2 अंशांनी वाढ झाली आहे, त्यामुळे पुणेकरांना पुन्हा उकाडा जाणवणार आहे। 11 एप्रिलला पुण्यामध्ये किमान 20 अंश सेल्सिअस तर 40 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं। पुढील काही दिवस देखील पुण्यातील तापमान हे 40-39च्या घरात राहणार असल्याचं दिसतंय। तर पुण्यामध्ये 15, 16 आणि 17 तारखेला पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुढे वळूयात मराठवाड्याकडे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 एप्रिल रोजी किमान तापमान 23 तर 38 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान होतं। त्यामध्ये पुढील 2 दिवस तापमान 1-2 अंशांनी घट होऊन ते 37 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। तर किमान तापमानामध्ये देखील 1 अंशाने घट होणार असून 11, 12 आणि 13 तारखेला मात्र छत्रपती संभाजीनगरकरांसाठी उष्णतेपासून सुटका मिळणारे दिवस असणार आहेत, कारण 11 ते 13 एप्रिल दरम्यान मराठवाड्यावर अवकाळी पाऊस बरसणार आहे। मात्र या दरम्यान शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढे वळूयात पश्चिम महाराष्ट्राकडे। पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये पारा 40च्या घरात पोहोचला होता। आता कोल्हापूरकरांना काही दिलासा मिळणार असून कमाल तापमानामध्ये घट होऊन ते 38 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। तर 11, 12 आणि 13 एप्रिलला कोल्हापूरमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये देखील 11, 12 तारखेला अवकाळी पावसाची शक्यता आहे। नाशिकमध्ये 11 एप्रिलला किमान तापमान 23 तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। पुढे वळूयात विदर्भाकडे। विदर्भामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिलाय, त्यामुळे नागपूरमधील तापमानात घट झालेली बघायला मिळाली। 11 एप्रिल रोजी नागपुरात 32 अंश सेल्सिअस एवढा कमाल तापमानाची नोंद झाली। 12 आणि 13 एप्रिल रोजी नागपूरमध्ये किमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 33 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं। मात्र पुढील 4 ते 5 दिवस नागपूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे। एकंदरीत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ढगाळ हवामानाचं सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांची तसेच शेतात असलेल्या भाजीपाला पिकांचीही काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतंय। अशाच प्रकारच्या हवामानासंदर्भातल्या नवनवीन अपडेट्सकरिता बघत रहा न्यूज 18 लोकल।